ते जुने जाणते कॉमेंटेटर आहेत आणि त्यांना क्रिकेटचा फारसा अनुभव आहे आणि त्यांनी सांगितलं गेले 30 वर्ष ते क्रिकेट वरती अधिराज्य गाजवत आहेत आणि अध्यापक देखील एखाद्या युवा खेळाडूला लाजवेल इतका चांगला त्यांचा फिटनेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। 5 धावा आहेत त्या धावफलकावरती। पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ यॉर्कर वाईड यॉर्कर डिलिव्हरी पाहायला मिळाली। पंचांचा येतोय षटक संपण्याचा निर्वाळा। षटक क्रमांक पहिलं इथून संपुष्टात येतात आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 5 धावा। प्रतीक शिर्के आज खऱ्या अर्थाने या टीमचा हिस्सा नाही आहेत। जॉबच्या अभावी त्यांना या संघाचा हिस्सा होता आला नाही, परंतु जरूर त्यांच्याकडून देखील कराडे टीमला शुभेच्छा आल्यात। परंतु पहिली स्थिती जर आपण पाहिली ना आजच्या पहिल्या ओव्हरची तर नाजूक परिस्थिती आहे यावेळेस न्यू स्टार चावणे टीमची आपल्या घरेलू मैदानावरती खेळत असताना किंवा मी तर म्हणेन या अगोदरची जी स्पर्धा झाली होती याच मैदानावरती त्यावेळी खऱ्या अर्थाने या मैदानावरती त्यांनी प्रथम पारितोषिक पटकावलं होतं। त्याचा विचार करता या पहिल्या षटकामध्ये ज्या 5 धावा आल्यात ना त्या 5 धावा भरपूर काही सांगून जातील न्यू स्टार चावणे टीमला। प्रवीण पाटील या ठिकाणी पवा आमचे फार जवळचे मित्र आहेत, थोडेसे उशीर आले, काहीतरी जॉब वरती मित्र म्हणे ते गेले असतील आणि त्या कारणास्तव डावकर आताचे एक विध्वंसक खेळी करणारे ते खेळाडू आहेत चावणे टीमचे। परंतु आणि शर्यती मल्हार जो बैल त्यांचा आहे तो शर्यतीमध्ये आता आघाडीवरती आहे आणि त्या मल्हार बैलाचे मालक आहेत ते। असं सर्वांचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये। संदीप पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं एकवटलेली ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय। ऑन स्ट्राईक वरती फलंदाज संदेश पाटील यांच्या खेळीच्या प्रेमामध्ये आम्ही पडलो होतो गेल्या 2-3 वर्षामध्ये, कारण की काय आपलातून फलंदाजी त्यांची आम्ही पाहिली आहे। जुवेली सारख्या चांगल्या बलाढ्य टीमला या न्यू स्टार चावणे टीमने परास्त केलं होतं आणि त्यावेळी संदेश पाटीलने मारलेल्या 5 चेंडूमध्ये 5 चौकार त्या अगदी आमच्या मनाला भावुक करणारे होते। पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलं। कदाचित आपल्या सरळ बॅटनं कोणत्या फलंदाजाच्या बॅटवरती धावा येत नाही ना त्यावेळी दुधारी तलवार वापरली जाते। स्विच हिटचा हा फटका होता, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नव्हता। लगी तो आबाद ना लगी तो बर्बाद, हा फटका बर्बाद होतोय। निर्धाव चेंडूची सांगता इथून संपुष्टात येईल, धावफलक स्थिरावेल ते 5 या धावसंख्येवरती। आमचे साथी गुणलेखक मित्र हर्षद सावंत या ठिकाणी आमच्या समवेत जोडले गेले। चांगलं डाईव्ह लगावलं होतं परंतु प्रयत्नांना अपयश या ठिकाणी पदरी पडलं जात आहे। चौकार येतो आणि चौकाराच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 9 या धावसंख्येवरती। संदेश पाटीलच्या बॅट मधून या ठिकाणी चौकार येतोय। गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक शुभम गोलंदाजी मार्क वरती घेऊन येतोय। चांगली गोलंदाजी करावी लागेल। पुढील येणाऱ्या चेंडूमध्ये पहिला 2 चेंडूमध्ये बांधून ठेवलं होतं संदेश सारख्या चांगल्या फलंदाजाला। पुन्हा एकदा चांगला फटका अलोंग दी कार्पेट, जमिनीला अगदी गुदगुल्या करत हा फटका होता। 1 धाव, दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न, जिथं एकच धाव होती ना तिथं मिसफिल्डच्या कारणाने 2 धावा मिळाल्या। थोडासा फंबल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळालं। वाईट डिश लॉंग ऑनवरना क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आला होता, चेंडूला फील्ड केलं परंतु थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि तदनंतर 2 धावा या चेंडूवरती मिळतात। 2 धावेच्या बरोबरीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचेल ते 11 या धावसंख्येवरती। दांडी गोल केली जाते, फलंदाज संदेश पाटील होईल या चेंडूवरती बाद। डीजे एन्जॉय करतात त्या सर्व गुणगुणी प्रेक्षकांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करूया। आमचे फार जवळचे मित्र खऱ्या अर्थानं बारवाई गावचे रहिवासी रुपेजी पाटील यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या, त्यांचं देखील आम्ही करतो वेलकम। हे आयोजन त्यांना अगदी चांगलं वाटलं आणि त्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात।
अगदी संदीपजी पाटील आणि न्यू स्टार चावणे टीमनं जे ऑर्गनाईज केलेली स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय आणि लाईव्हच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जात आहे, ते समर्थ लाईव्ह इव्हेंटचं देखील आपण कौतुक या ठिकाणी केलं गेलं पाहिजे, कारण की आपल्या हक्काचं हे लाईव्ह टेलिकास्ट आहे. अगदी एक मी तर म्हणेन होतकरू मुलगा किंवा कष्टाळू मुलगा आणि त्यांनी ही ओपन केलेली खऱ्या अर्थानं समर्थ लाईव्ह इव्हेंट्स, त्याला तुम्ही प्रतिसाद जरूर दिला पाहिजे. 20 मिनिटाचा अवधी असेल 4 षटकांसाठी आणि 4 षटकं संपण्यासाठी 20 मिनिटाचा अवधी असेल. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिटाचा अवधी असेल. अगदी जर 20 मिनिटाच्या अवधीमध्ये चांगला फटका हरीशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. स्ट्रेट ड्राईव्ह, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाबींसाठी येतोय हा षटकार. षटकारच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल. ते 17 या धावसंख्येवरती षटक क्रमांक 2 येथून संपुष्ट देतोय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 17. पहिल्या षटकामध्ये धावसंख्येवरती पूर्णपणे लगाम टाकलं होतं प्रवीण उर्फ बंड्या या गोलंदाजानं. केवळ 5 धावा त्यानं खर्ची केल्या होत्या. तदनंतरचा षटक सोपावलं ते शुभम या गोलंदाजाच्या हातामध्ये आणि शुभमनं देखील सुरुवात चांगली केली होती. पहिल्या आघाडीच्या 2 चेंडूवरती 2 चेंडू त्यांना डॉट बॉल टाकले होते. तदनंतरच्या चेंडूवरती त्यांना चौकाराचा मार खाल्ला. पुन्हा एकदा 2 धावा त्याने खर्ची केला. विकेट त्यांना प्राप्त केली. संदेश पाटील सारख्या चांगल्या फलंदाजाला त्याने बाद केलं होतं आणि पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवरती हरेश जसा मैदानाच्या आतमध्ये गेला, जणू काय तो घरूनच सेट होऊन आलाय आणि तशी फलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. क्रिकेटमध्ये, या झटपट क्रिकेटमध्ये तुम्हाला अटॅकिंग इज बस डिफेन्स असं म्हटलं जातं. तुमचा आक्रमकता हाच तुमचा बचाव आहे आणि त्याच मनीला अनुसरून खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये हरेश हा फलंदाज करतोय. गोलंदाज तयार आहे. तिसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय अंकित. स्लोअर डिलिव्हरी होती, चेंज ऑफ पेस टाकलं होतं, अंगावरती हा चेंडू आला परंतु थोडासा उशिराने आला आणि फटका खेचायचा होता, परंतु तदनंतर आपण पाहतोय की फटका खेचणं थोडंसं कठीण झालं. अंकितनं पहिला चेंडू अगदी चांगल्या रीतीने हाताळला जातोय. ऑन स्ट्राईक वरती हे फलंदाज दिलीप. पुन्हा एकदा खालच्या दिशेवरती चेंडू राहतोय. चेंडूला जास्त उचली दिली जात नाहीये आणि बाक टू बाक 2 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल येतात. मागच्या ओव्हरमध्ये देखील हे चित्र पाहायला मिळालं. आमचे साथी गुणलेखक मित्र हर्षद सावंत आम्हाला सांगतायत की मागच्या ओव्हरमध्ये देखील हे चित्र होतं. पुन्हा एकदा विकेट मिळण्याची शक्यता आहे, परंतु एक धाव या चेंडूवरती जरूर मिळाली जाईल. एका धाबीच्या बरोबरीने स्ट्राईक रोटेट केले जाईल. एकही धाव या ठिकाणी नव्हती. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं मिस अंडरस्टँडिंग झालं 2-3 खेळाडूंमध्ये. कॉलिंग थोडीशी चुकीची झाली, फेकी थोडीशी चुकीची झाली आणि त्यानंतर आल्या 3 धावा आणि 3 धावानंतर प्रणित कुंडिलकरच्या बॅटमधून एक षटकार आला, एक चौकार आला आणि एक धावसंख्येला एक वेगळा आकार त्याने दिलं होतं आणि तेच चित्र या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का. हरेश जो फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आहे. मोठा फटका खेचायचा होता, मिस टायमिंग स्ट्रोक खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क झाला नाही आणि चेंडूवरती आक्रमण करायचं होतं, परंतु ब्लाइंड स्ट्रोक. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क या ठिकाणी झाला नाही आणि हा चेंडू या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. मोठा फटका खेचायचा होता, कोणताही संपर्क होत नाही, पायाची कोणतीही हालचाल या ठिकाणी करत नाहीत फलंदाज. आणि ज्यावेळी तुमच्यामधील पददलित बदल, ज्यावेळी मैदानाच्या विकेटवरती तुम्ही खेळताना त्यावेळी तुमच्यामधील पददलित बदल तुम्हाला घडवणं गरजेचं आहे. एखादा चेंडू तुम्ही डॉट बॉल खेळलात ना तर तदनंतर तुमचे मोमेंटम हलणं गरजेचं आहे. हा फटका ऑन साइड मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु केवळ एकच धाव या चेंडूवरती मिळेल आणि एकेरी धावेच्या बरोबरीनं 19 धाव फलक जाऊन पोहोचेल ते 19 या धावसंख्येवरती. 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. आमचे साथी समालोचक मित्र या ठिकाणी भरतजी कुरुंगले, या अगोदर त्यांचा आवाज तुम्ही ऐकला. क्रिकेटचा मित्र म्हणजे प्रचंड अनुभव त्यांना आहे आणि क्रिकेटमध्ये त्यांनी कित्येक वर्ष चांगली गोलंदाजी देखील केली आहे. एक अनुभवी गोलंदाज होते ते पांचेल टीमचे आणि आता आपल्या समवेत या ठिकाणी ते समालोचन करताना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा अनुभव, तदनंतर स्वतः क्रिकेट ते खेळलेत, तदनंतर क्रिकेटमध्ये कॉमेंट्री करताना आपण त्यांना पाहतो. या अगोदर त्यांनी आपण पाहिलं स्कोरिंग केलं,
म्हणजे जिथे कमी असेल ना आयोजनामध्ये तिथे ते खंबीरपणे उभे आहेत आणि ते त्यांनी दाखवलं सकाळच्या सत्रामध्ये. आणि यानंतर या सत्रामध्ये आपण त्यांचा आवाज जरूर ऐकू. परंतु या मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये चांगल्या सुस्थितीमध्ये जावं लागेल खऱ्या अर्थानं न्यू स्टार चावणे टीमला, कारण की एक मोठं टार्गेट जर या ठिकाणी उभं केलं ना तर त्या टार्गेट पर्यंत पोहोचणं थोडंसं कठीण असेल द्वितीय सत्रामध्ये. परंतु द्वितीय सत्रामध्ये आपण पाहिलं या अगोदर कासप टीमचा खेळ, 50 धावा संख्या देखील त्यांना कमी वाटली मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. पुन्हा एकदा खराब फटका हरेशनं पहिल्या चेंडूवरती चांगली बॅटिंग केली. पहिल्या चेंडूवरती त्याने षटकार लगावला, परंतु तदनंतर त्याला बॅकफुटवरती ढकललं जातं कारण गोलंदाजी सुरेख दर्जाची पाहायला मिळते. 4थ्या क्रमांकावरचा गोलंदाज विवेक हा गोलंदाजी मार्कवरती येतोय. दुसऱ्या चेंडूची फेकी करण्यासाठी तो तयार आहे. पुन्हा एकदा यावेळेस दांडी गोल केली जाते जागेवरून. ट्रान्स तुमचा फार महत्वाचा या क्रिकेटमध्ये, तुम्हाला जागा बनवणं. स्वर्गीय प्रतीक 11 चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय कराडे संघ. आणि बंडाने जी सुरुवात करून दिली ना पहिल्याच ओव्हरमध्ये केवळ त्याने 5 धाबा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये धाबा खर्च केल्या त्या 12. तिसऱ्या षटकामध्ये केवळ 2 धाबा खर्च केल्या त्या गोलंदाज अनिकेतनं. आणि विवेक चांगली कामगिरी करतोय. आमचे फार जवळचे मित्र आणि बारवईचे एक 8 हिटर फलंदाज विवेक पाटील या स्पर्धेला एन्जॉय करतायत, त्यांचं देखील आम्ही करतो वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वागत असेल सर्वांचं या स्पर्धेमध्ये. सर्वजण खऱ्या अर्थानं घर बसल्या या स्पर्धेला एन्जॉय करतायत, कोण जॉबवरून कोण ऑफिसवरून या स्पर्धेला एन्जॉय करतायत. सर्वांचं स्वागत. गेल्या आक्रमण केलं फलंदाज, असणारी गुणवत्ता त्याच्यामध्ये असणारा क्लास त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. आणि आक्रमण केल्यानंतर आपण पाहतोय धावफलक अगदी झपाट्यानं वेग घेतला. 25 या धावसंख्येवरती, ज्या धावसंख्येवरती अंकुश टाकलं होतं, ज्या धावसंख्येवरती लगाम टाकलं होतं, परंतु तदनंतर झपाट्यानं वेग घेणारी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. खालच्या बाजूवरती चेंडू राहत आहेत, चेंडू जास्त उचली घेत नाहीयेत आणि फलंदाजाला मारणं थोडंसं कठीण होत आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू जे सांगता येते संपुष्टात. धावफलक स्थिरावेल ते 25 या धावसंख्येवरती. मोठे पटके आले पाहिजेत कारण की पहिल्या सत्रामध्ये ज्यावेळी तुम्ही बॅटिंग करताना त्यावेळी मोठे पटके तुम्हाला मारावेच लागतील. विनायक या फलंदाजाला आता दूरवर का ठेवलं असा विचार पडला असेल, कारण की आता या खेळाडूकडे आहे आणि तशी फलंदाजी विनायक मैदानाच्या आतमध्ये करतोय. वैयक्तिक आपल्या 12 या धावसंख्येवरती खेळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 31 या धावसंख्येवरती. 4थं षटक विवेकचं थोडंसं मागडं या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकंदरीत आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ इथून संपुष्टात येतोय. 12 धावा त्यानं या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. स्लॉक ओव्हरमध्ये आक्रमण करतोय विनायक. पुन्हा एकदा चांगला फटका. 1 धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि 4थी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाईल का, परंतु 3 धावा या चेंडूवरती मिळतात. 3 धाबेच्या बरोबरीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 34 या धावसंख्येवरती. म्हणजे येणारे आता 24 बॉल द्वितीय सत्रामध्ये गरज असेल ती 35 या धावसंख्येची. न्यू स्टार चावणे टीमच्या अगेन्स्ट खेळताना प्रतिस्पर्धीय स्वर्गीय प्रतीक 11 कराडे टीमला. परंतु या धावसंख्येचा पाठलाग केला जाईल की त्या विपरीत या धावसंख्या डिफेन्स केल्या जातील न्यू स्टार चावणे टीमच्या गोलंदाजांकडून. हे ऐकण्यासाठी, हे धावतं प्रात्यक्षिक वर्णन ऐकण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक मित्र भरतजी कुरुंगले सर यांना. तत्पूर्वी डीजे
नक्कीच आपण पहिल्या सत्राचा खेळ संपला. आपण पाहिले अजिंक्य भोड आमचे एक चांगले मित्र, समालोचन मित्र, एक जबरदस्त चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये कर्जत असो, पनवेल असो, खालापूर असो, प्रत्येक ठिकाणी आपल्याला अजिंक्य भोड नक्कीच पाहायला मिळतात समालोचन करता. आणि नक्कीच त्यांना सुद्धा धन्यवाद देऊया. आणि बोलूया सामन्याकडे. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. तर या सत्राचा खेळ सुद्धा आपण 20 मिनिटात संपवायचा आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. माझी विनंती आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला की आपण लगेच क्षेत्ररक्षण साधून घ्या. कर्णधाराला माझी विनंती असणारी सावने संघाच्या की आपण लगेच क्षेत्ररक्षण साधून घ्या. प्रथम धावा दिल्यात म्हणजे नक्कीच हा सामना एकतर्फी होण्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. पाहायचंय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को गोलंदाज नौखा शुभम याच्या हातामध्ये कर्णधाराने चेंडू दिलाय. इथून मात्र काहीतरी चमत्कार करावा लागेल शुभम याला, कारण धावा रोखायच्या आहेत. 35 धावांचं छोटं आव्हान होतं 4 षटकामध्ये, परंतु पहिल्या षटकाचा जर विचार केला तर पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय फलंदाजी करणारा कराडे संघ. नक्कीच अजूनही बंड्या मैदानामध्ये आला नाही. आपण पाहतोय बंड्याचा उल्लेख केला आपण अजिंक्य भोड सरांनी, कारण त्याने सांगितले बऱ्याच वर्ष, जवळजवळ 30 वर्ष हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याच वर्ष चांगले त्याची एक फॅन फॉलोइंग सुद्धा चांगली आहे, कारण बरेच प्रेक्षक बंड्याच्या फलंदाजीचा आनंद घेताना दिसत. इथे मात्र पाहायचं जमिनीलगतचा फटका, एक धाव तर नक्कीच पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धाव मात्र सरिता पूर्ण. 2 धावांनी मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते आता धाव फलकावर 25 धावा धावफलकामध्ये अजूनही 10 धाव्यांची गरज असणार आहे. दुसरे षटक प्रगतीपथावर असताना नक्कीच मी म्हणेन कुठेतरी खराब कामगिरी गोलंदाजांनी केली. पहिलेच षटक जे हातले गेले त्यामध्ये जवळजवळ 23 धावा कुठून काढल्या त्या कराडे संघाने. यावेळी पुन्हा एकदा त्याच प्रकारची फलंदाजी पाहायला मिळणार का? हवेमध्ये चेंडू झेलण्याची शक्यता इथे मात्र चांगला झेल पकडला गेलाय. जर अशा प्रकारचे झेल आधीच मी म्हणेन की उडाले असते आणि जर पकडले गेले असते, कुठेतरी 2-3 गडी जर बाद केले असते तर पूर्णपणे प्रेशर वाढले असते कराडे संघावर. परंतु कराड संघाची जी फलंदाजी झाली, जी चांगली पार्टनरशिप झाली पहिल्या षटकामध्ये, तिथून मात्र हा सामना मी म्हणेन कराड संघाच्या बाजूने खेचला गेलाय. परंतु अजूनही कोणी जिंकलेला नाही, कोणी हरलेला नाही. सामना अजूनही जिवंत आहे, कारण आपण क्रिकेटमध्ये पाहतो अनिश्चिततेचा खेळ असणारा क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये कधी कुठे काय घडेल, कुठला सामना कधी फिरेल याचा कधीच आपण उल्लेख करू शकत नाही. परंतु पाहायचं इथे मात्र नक्कीच सामना जरी झुकला असला कराड संघाच्या बाजूने, परंतु इथे मात्र अजूनही सामना जिवंत आहे. इथून मात्र 1-2 गडी बाद केले, कुठे निर्धाव चेंडू टाकले गेले तर नक्कीच सामना पुन्हा एकदा दोन्ही संघाच्या बाजूने येऊ शकतो. परंतु पाहायचं आहे तशा प्रकारची कामगिरी आता या गोलंदाजाला करावी. हे निर्णायक षटक असणार आहे. या षटकामध्ये जर कमीत कमी अजून 2-3 धावा गेले, 1-2 गडी बाद झाले तर सामना थोडासा का होईना पण कुठेतरी जिवंत राहील. परंतु या षटकामध्ये एखादा मोठा फटका आला तर मी म्हणेन की हा सामना सहजरित्या कराड संघ जिंकेल. पाहायचंय अजूनही 10 धाव्यांची गरज आहे. दुसरे षटक अजूनही मैदानामध्ये पाहायला मिळतंय. पाहायचंय हा पुढचा चेंडू. यावेळी शुभम एक गडी निश्चितच बाद केलाय. मोठा फटका करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, मात्र थोडीशी ताकद कमी पडली. जास्त चेंडू हवेमध्ये गेल्यामुळे हा झेल पकडला गेला. इथून मात्र हा फुटबॉल चेंडू, खराब चेंडू. अशा चेंडूवर नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र मिळतोय 4 धावा. या 4 धावेने सामना मात्र पूर्णपणे कराड संघाच्या बाजूने जाताना दिसतोय, कारण येणारे आता चेंडू आहेत 14 आणि 6 धाव्यांची गरज. 14 चेंडू 6 धावा. सामना मी म्हणेन की कर्नाटक संघाच्या बाजूने नक्कीच झुकलाय. परंतु अजूनही पाहायचंय शुभम चांगली गोलंदाजी केली होती, गडी नक्कीच बाद केला होता. असं वाटलं होतं की कुठेतरी सामना थोडासा रंगतदार पाहायला मिळेल, धावा जमवायच्या 35. परंतु पहिला षटक जे खराब षटक टाकलं गेलं तिथे मात्र मिळतात 23 धावा. त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते. इथे एक चौकार आधीच नेमकं दुष्काळ आणि त्यामध्ये नक्कीच कुठेतरी खराब कामगिरी पाहायला मिळते. धावा कमी केल्या आणि गोलंदाजी करताना मात्र या दोन्ही गोलंदाजी नक्कीच थोडासा मार खाल्लाय. फलंदाजी चांगली पाहायला मिळते कराड संघाची. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर हा चेंडू, फुटा चेंडू, खराब चेंडू, जेलची शक्यता. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू काही पकडू शकला. इथे मात्र मिळतात 4 धावा आणि 4 धावांनी मात्र धावसंख्या आता जोराने वाढते. पहिल्या षटकामध्ये 23 धावा. त्यानंतर दुसरे षटक असं वाटलं होतं की कुठेतरी शुभम चांगल्या प्रकारे टाकण्याचा प्रयत्न करेल, परंतु खराब चेंडू टाकले गेले. आपण पाहिले की 2 फुटा चेंडू आणि त्या 2 चेंडूवर मात्र आलेले 2 चौकार. सामना मात्र मी म्हणेन की पूर्णपणे आता कराडच्या बाजूने चाललाय आणि नक्कीच चांगली फलंदाजी, ज्या फलंदाजी गरज होती कर्णधाराने विश्वास ठेवला होता, जी सलामी जोडी पाठवली होती तिथे मात्र त्या दोन्ही फलंदाज चांगली कामगिरी. इथे मात्र पुन्हा एकदा चौकार येतोय आणि या चौकारने मात्र सामना सहजरित्या जिंकलाय आणि नक्कीच आयोजकांचा वेळ सुद्धा वाचलाय, कारण आपण 2 सामने पाहिले, नक्कीच एकतर्फी सामने पाहिले.